आज तो खून की नदियाँ बहेंगी असं काहीच नाही. आज सॅम्पल घेण्यासाठी एक लॅबवाले भैया येणार होते, काही टेस्ट करायच्या होत्या. सो लास्ट मंथ मी हॉस्पिटलला गेले होते. डॉक्टरांनी ह्या मंथसाठी काही टेस्ट दिल्या होत्या, त्यामुळे सकाळी लवकर उठले, कारण ते सकाळी 7 वाजताच येणार होते. आणि तुम्ही बघा ना, ज्या दिवशी मी लवकर उठते त्या दिवशी मला स्वतःसाठी भरपूर वेळ मिळतो. एवढं माहीत असून सुद्धा मी दररोज लेट उठते आणि स्वतःसाठी अजिबात वेळ काढत नाही. बट आज विचार केला की लवकर उठलेलीच आहे, तर आरामशीर बसून एकांतात चहा वगैरे घेतला. लॅबवाल्या भैयांना सॅम्पल दिल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर स्वतःसाठी गरम पाणी केलं. थोडासा खोकला वगैरे आलेला आहे, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि त्यानंतर आहोंसाठी चहा टाकला. सर्दी खोकला असल्यामुळे मीही विचार केला की आज आपणही थोडासा चहा घ्यावा. शक्यतोवर मी चहा कमी केलाय, घेतच नाही. कोमट पाणी घेते आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागते. बट आज निवांत वेळ होता, त्याच्यामुळे गॅलरीमध्ये बसून मस्त असा अर्धा कप चहा घेतला. गॅलरीतला हा झुला किंवा बाकीची जी झाडं हे जे लावलेली आहेत, हे अशा निवांत वेळेसाठी लावलेली आहेत. बट इतका पैसा खर्च करून सुद्धा माझ्याकडे 5 मिनिटं वेळ नाही तिथे बसण्यासाठी. एनिवे, त्यानंतर इवा उठली. इवाला सुद्धा तिला ब्रेकफास्ट वगैरे दिला. आणि आज मी जेवणामध्ये बनवला होता बेसनचा चिला, शेंगदाण्याची चटणी आणि स्प्राउट्स. हा हाय प्रोटीनवाला डाएट आहे. सो सकाळी सकाळी मी मस्त असं ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर इवाच्या डॅडींना तोच ब्रेकफास्ट टिफिनमध्ये दिला. ते बोलले की आज पोळी भाजी काहीच नको. अशा प्रकारे पूर्ण दिवस मस्त गेला सकाळी लवकर उठल्यामुळे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.